अरे हे काढणार रोल काय मनोज जरांगे सध्या आपल्या सोबत आहेत आणि जंतर मंतर या ठिकाणी ते भेट द्यायला आलेत आंदोलकांना। मनोजजी, तुम्ही मंचावरून सांगितलं की जर पुन्हा एकदा जर लाठीचार्ज सारखी कुठली घटना झाली तर महाराष्ट्रात तुम्ही भाजपच्या नेत्यांना, सत्ताधाऱ्यांच्या नेत्यांना फिरू देणार नाही। अरे महाराष्ट्रात का पुऱ्या देशातच फिरू देणार नाही। भाजपमध्ये सुद्धा काम करणारे जरी लोक असले तरी त्यांनी पक्षापेक्षा त्यांच्या लेकराकडे बघावं। स्वतःच्या पोराचं आणि पोरीचं जर वाटोळं व्हायला लागलं तर तुम्ही पक्षालाच सांभाळणार का? पोराला आणि पोरीला सांभाळणार नाही तुमच्या विद्यार्थ्याला। त्यामुळे सगळ्यांनाच रस्त्यावरती यावं लागणार आहे, पण शांततेत याच ठिकाणाहून त्यांनी आंदोलन करावं। ते ज्या ज्यावेळेस हाक मार त्यावेळेस आम्ही सगळे त्यांच्या सोबत। तुम्ही असे म्हणलात की संसदेकडे जाऊ नका, जंतर मंतर याच ठिकाणी थांबा, इथे शांततेने आंदोलन करा। नाही म्हणलं की हे आंदोलन मोडून काढते, मग हे पोरांची तळमळ व्हायला जाते। हे जे विद्यार्थी बसले तळमळ व्हायला जाते। आपण तिकडे जायची गरज नाही। आपण जर इथं जागा एका जागेवरती जर जंतर मंतरला बसलो तर या देशातल्या लेकरांना न्याय मिळत। ते सोनमजींनी किती दिवसापासून उपोषण केलंय, त्यांच्या लढ्याला यश येईल। ते अभिजित पण भैया पण बसलेत, मग ह्या विद्यार्थ्यांच्या त्यागाचा उपयोग होणार नाही। आपण इथं बसलो 100% न्याय मिळेल। मनोजी, 3 आंदोलनांची तुलना होते। आताचं जंतर मंतरवरचं हे काँग्रेस पार्टीचं आंदोलन, त्याच्यासोबतच अण्णा आंदोलन आणि महाराष्ट्रातलं मराठा आरक्षणाचं आंदोलन। मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये मुंबईमध्ये आम्ही बघितलं होतं की महाराष्ट्रभरातून फूड पॅकेट्स येत होते, जेवण येत होतं। इथे सुद्धा तीच परिस्थिती आहे। तुलना करता या तिन्ही आंदोलनांमध्ये समान धागा वाटतोय का तुम्हाला? विद्यार्थ्यांनी आणि सोनमजींनी शांततेत आंदोलन करावं। खूप मोठं आंदोलन आणि खूप मोठं यश सुद्धा मिळू शकते। मात्र आज शरद पवार मोदींना भेटलेले आहेत, त्याच्यानंतर चर्चेची तयारी सरकारने दर्शवलेली आहे। शरद पवारांची भूमिका यामध्ये कशी वाटते? कारण शरद पवार आंदोलकांना भेटले, त्याच्यानंतर मोदींना भेटलेत। एकीकडे विलिनीकरणाच्या चर्चा सुरू आहेत, दुसरीकडे या आंदोलनामधून तोडगा निघावा अशा शब्द अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत। ते विलिनीकरण फेलेकरणाचं आपल्याला माहित नाही बाबा, फक्त आपल्याला एवढं माहिती आहे चर्चा काय झाली काय नाही झाली हे पण आपल्याला काय माहित नाही। मोदीजींना निवडून देण्यासाठी देशातल्या गोरगरिबांनी हातावर निवडणूक घेतली होती। त्या गोरगरिबांच्या लेकराला पुन्हा जर आणलं तर तुमचे नेते शहरातून खेड्यातून कामातून गेले म्हणून समजायचं। तुम्ही स्वतः येणार इथे आंदोलनाला बसणार? हाक मारली तर आम्ही सगळे आलो। मराठा आंदोलकांना घेऊन मराठा आंदोलक मनोज जरांगे आहेत जे आता अभिजित देशमुखांना समर्थन मिळण्यासाठी त्याच्यामुळे या ठिकाणी आपण मराठा आंदोलकांना घेऊन येणार आहोत असं मनोज जरांगे यांच्याकडनं सांगितलं जातं। इतकंच नाही तर जर पुन्हा एकदा या आंदोलकांवर लाठीचार्ज सारखी घटना घडली किंवा इथे त्यांना आंदोलन करू दिलं नाही तर महाराष्ट्रात आणि देशात सुद्धा सत्ताधाऱ्यांच्या नेत्यांना आम्ही फिरू देणार नाही अशा प्रकारचा इशाराच मनोज जरांगे यांनी दिलेला आहे। कॅमेरामन अशोक सोनवणेसह मनीष पाठक, झी 24 तास, जंतर मंतर, दिल्ली।